शेवटचा कॉल आहे आपला. मॅच सुरू होण्यापूर्वी 12वा खेळाडू आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. उर्टू प्रितेश पाटील. थँक यू सो मच यश आणि संजय. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय सार्थक 11 झिराड आणि राज कन्स्ट्रक्शन झिराडपाडा या दोन संघादरम्यानचा. संकेत खरंच पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती सार्थक 11 झिराड या संघाच्या माध्यमातून. धीरज सीतप गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो, पहिला चेंडू अगदी अफलातून पाहायला मिळालाय. या चेंडूवरती आपण पाहतोय बचावात्मक पद्धतीने फटका लगावलाय. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट स्वरूपाची फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहतोय धीरज सीतप जो राज कन्स्ट्रक्शन संघाचा कर्णधार आहे त्याने अत्यंत अफलातूनरित्या टाकलाय. विवेक कर्मला पाहायला मिळतोय फलंदाज आता बॅटिंग करत असताना लेफ्ट हँडेड आहे. तो पाहूया कशा पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करणार. विवेक कर्मलेने ठोकला यावेळी चेंडूला डीप मिड विकेटच्या बाहेर. एक उत्तुंग दर्जेदार षटकार. बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो आणि मैदानावरती गेला गेला पहिला चेंडू त्याने फेकून दिले सीमारेषा पलीकडे. ओहो, क्या बात है, नजाकत भरा अगदी कौशल्यात्मक पद्धतीचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. इट्स अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स या पद्धतीने विवेक कर्मळे आपली इनिंग सजवत असताना त्याच्या बॅटमधनं होणारी फटक्यांची आतिषबाजी खऱ्या अर्थानं रंग भरते. परंतु हा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती लेंथ मात्र चेंज केली. स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने आपण पाहतो हा चेंडू डिलिव्हर केला होता. खऱ्या अर्थानं धीरज सीतपने कमबॅक केले. हे कमबॅक खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो तुमच्या कमबॅक करण्याला नेहमी महत्व असतं. विवेकला मात्र येथे बीट केले. धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 11 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला मात्र आपण पाहतोय प्रगती पथावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाले. विवेक कर्मळे मात्र आपण पाहतो अगदी अप्रतिमरित्या इनिंगला प्रारंभ करत असताना पाहायला मिळालाय. ओहो, अप्रतिम अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. अगदी पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता. कुठेतरी या स्लॉट मध्ये चेंडू टाकल्यानंतर फलंदाज विवेक ट्रबल झाला, संकटामध्ये आला आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय सलग दुसरा चेंडू निर्धाव आलाय. कर्णधार धीरज सीतपला आता मात्र सूर गवसलाय. चांगल्या पद्धतीच्या रिथम मध्ये तो मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतो अगदी सरळच्या दिशेने खेळला फटका आणि इथे मात्र काय घडलं जाते तर चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता. फिल्डरने खूप मोठी चुकी तिथे मात्र केले. थ्रो जर यष्टीरक्षकाच्या डायरेक्ट हातात जर आलं असताना तर विवेक कर्मळे ते बाद होऊ शकला असता. एक षटक मात्र आपण पाहतोय कंप्लीट झालेला आहे. धावफलकावरती आता मात्र 11 धावा आलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पण 11 धावा जर आपण पाहिल्या ना यात पहिले 3 चेंडू मध्येच आल्यात. त्यानंतरचे 3ही चेंडू निर्धाव आलेले आहेत. त्यामुळे धीरज सीतपने कुठेतरी कमबॅक केलाय, कुठेतरी पुनरागमन केले आणि हे पुनरागमन त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं गरजेचं ठरलं. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज ट्रॅक वरती येईल. षटक क्रमांक सेकंड आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र सज्ज होतोय गोलंदाज कल्पेश पिठारे.
पाहूया कल्पेश पिटारे दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. खऱ्या अर्थानं झीरो प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय. दैदीप्यमान दिमाखदार या पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय. जणू काही एखाद्या इंटरनॅशनल स्टेडियम वरून आपण हा सामना पाहतोय की काय, या पद्धतीचा आभास मात्र ही स्पर्धा पाहतोच असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 कल्पेश पिटारे पाहूया मैदानावरती आता कशी गोलंदाजी करेल. संकेत करत आपण पाहतोय एका चेंडूमध्ये 1 धावेची बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती फलंदाजाला सरप्राईज चेंडू पाहायला मिळाला. बॅट्समन आधीच वेगळ्या फटक्यासाठी रेडी होता, सज्ज होता. गोलंदाजाने आधीच ओळखलं आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय कल्पेश पिटारे याचा सुंदर चेंडू पाहायला मिळालाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कल्पेश करत असताना धावफलक कुठेतरी सार्थक केले चिराड संघासाठी आता मात्र थांबलेला पाहायला मिळतोय. येथे मात्र बॅकफुटला जात असताना चांगल्या पद्धतीने फटका लगावलाय. सिंगल घेतलेली आहे, डबलचा प्रयत्न आणि डबल मात्र आपण पाहतोय सहजगत्या कंप्लीट केले. यष्टी रक्षकाला चान्स होता, त्याने मात्र हा चान्स मिस केलेला आहे. या आपण संपूर्ण मॅच मध्ये जर पाहिलं ना तर 2 वेळा रनआउट करण्याचे चान्सेस मात्र राज कन्स्ट्रक्शन संघाने मिस केलेले आहेत. 13 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 चालू आहे. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. संकेतकडनं संत आश्वासदायी या पद्धतीची बॅटिंग आपण पाहतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय वॉल लेफ्ट केलेला आहे. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. पंच राजेश पाटील यांच्याकडून इशारा येतोय. चेंडू मात्र अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. अचूक पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती होत असताना राज कन्स्ट्रक्शन संघ मात्र आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी करतोय. फलंदाजांना पूर्णपणे बॅकफुट वरती लोटणारी गोलंदाजी. संकेत मात्र यावेळी आपण पाहतोय फटका जरूर खेळतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू फील्ड करत असताना थोडासा कन्फ्यूज जरूर झाला मैदानावरती. येस नो कन्फ्युजन आणि ते मात्र आपण पाहतोय एकच दुसरी धाव सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने कंप्लीट केले. धाव फलकावरती 15 धावा पाहायला मिळतात. कुठेतरी सुरुवात चांगली झाली होती पण त्यानंतर कन्सिस्टन्सी सातत्य मात्र ज्या पद्धतीने पाहिजे ना त्या पद्धतीचा पाहायला मिळाला नाहीये. कुठेतरी बॅट्समनने खूप जास्त प्रमाणावरती डॉट चेंडू खेळलेत आणि त्यामुळे दबाव आता उत्पन्न झालाय. या दबावाखालच्या स्थितीमध्ये हे 2 फलंदाज कशा पद्धतीची कामगिरी करणार. येथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फुलातून चेंडू पाहायला मिळालाय. संकेत घरातला मात्र आपण पाहतोय अगदी एका जागेवरती खिळवून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना कल्पेश पिटारेने मात्र सादर केलेला आहे. फक्त 4 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्यात. येथे मात्र आपण पाहतोय सिंगल घेतलेली आहे. अगदी टिचून गोलंदाजी, योग्य त्या टप्प्यावरती होणारी गोलंदाजी. पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ 16 धावा आलेल्या आहेत. कुठेतरी आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूंमध्ये 11 धावा आणि तदनंतरच्या 9 चेंडूवरती केवळ 5 धावा. धावसंख्येचा ग्राफ मात्र आपण पाहतोय अगदी उतरत्या क्रमाने पाहायला मिळतोय. धावसंख्या कुठेतरी जर आपण पाहिले ना ज्या पद्धतीने येणं गरजेचं होतं त्या पद्धतीने आली नाहीये आणि आता कुठेतरी धावसंख्या अगदी कमी पाहायला मिळते. अशा वेळी दोन्ही फलंदाजांना आपल्या स्ट्रॅटेजीवरती विचार विनिमय करावा लागेल. आपली नीती रणनीती ते मात्र ठरवावी लागेल. विवेक करमळे 5 चेंडूंमध्ये 10 धावांनी खेळतोय तर संकेत घरात या फलंदाजाने 7 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा केलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय श्रेयस थळे. पुढच्या मॅचसाठी नाणेफेकसाठी यायचं आहे. झिरेश्वरी झिराडपाडा विरुद्ध आरबी कंस्ट्रक्शन झिराड. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण इथे उपस्थित असायला पाहिजे. झिरेश्वरी झिराडपाडा आणि आरबी कंस्ट्रक्शन झिराड या दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकाला विनंती असेल. 16 ऑन द बोर्ड. श्रेयस थळे आपण पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वरती राईट राऊंड विकेटने. पहिला चेंडू आपण पाहतोय अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर मात्र पाहायला मिळतोय. पंच राम हाळे यांनी सांगितलं की क्रिकेटचा नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू मात्र आहे स्वैर. धाव फलकावरती 17 धावा. धावा कशा येतात त्याला महत्व नाहीये परंतु येणारी प्रत्येक धाव आणि धाव सार्थक केलेल्या संघासाठी महत्वपूर्ण.
येथे मात्र आपण पाहतो बॅक फुटला जात असताना चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप कव्हरला चांगल्या पद्धतीने तेथे क्षेत्ररक्षणाचे चेंडू फील्ड सुद्धा केलेला आहे. सिंगल येते धावफलकावरती. आता मात्र 18 धावा लागलेला पाहायला मिळतात. धावा संख्या कुठेतरी कमी पाहायला मिळते. गोलंदाज मात्र अगदी दमदार गोलंदाजी साकारत असताना मैदानावरती पाहायला मिळतात. धीर सीताप असेल, तदनंतर कल्पेश पिठारे आणि या षटकामध्ये श्रेयस तळे अगदी प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. कुठेतरी गिअर आता मात्र शिफ्ट करावे लागतील. आता फलंदाजाला मोठ्या फटक्यासाठी ट्राय करावा लागेल. विवेक करमलेने यावेळी मात्र चेंडू फेकून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावांसाठी आलेला आहे एक शानदार षटकार. तर आपण पाहतोय मैदानावरती सुंदर फटका लागत असताना मच नीडेड शॉट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा विवेकच्या बॅट मधनं सेकंड इन अ रो ही इज ऑन द फायर नाव. सर्व सूत्रे आता मात्र विवेकने आपल्या हाती घेतलीत आणि तो मात्र गोलंदाजावरती अगदी बिनदिक्तपणे अटॅक करतो, आक्रमण करतोय. आक्रमकता हा सर्वोत्कृष्ट बचाव या पद्धतीने तो मैदानावरती बॅटिंग करतोय. 2 षटकार आलेत आणि कुठेतरी आता धावसंख्या गगन भरारी घेत असताना पाहायला मिळते. यावेळी फटका फसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरून आलेला पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, पण चेंडू गाठ सीमा रेषा. Yes sir, it is welcome for team सार्थक केले. करमळीची फलंदाजी आता मात्र रंगात आले आणि तो मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजांवरती खरपूस गोलंदाजाचा खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळतोय. एकामागोमाग एक होणारी आक्रमण. आता मात्र श्रेयस तळेला आपल्या गोलंदाजीवरती विचार विनिमय करावा लागेल. या षटकामध्ये त्याने 4 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा दिल्यात. अगदी एक्सपेन्सिव्ह महागडा षटक आपण मात्र मैदानावरती पाहतोय. विवेक करमळे आपण पाहतोय 8 चेंडूंमध्ये 26 धावांनिशी मैदानावरती आपली कामगिरी सजवत असताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये कुठेतरी बूस्टर मिळाला बॅटिंग करणाऱ्या संघाला. खऱ्या अर्थानं धावसंख्या मात्र चांगल्या पद्धतीने आता फुलताना पाहायला मिळते. धावसंख्या चांगल्या पद्धतीने बहारले. अशा वेळी श्रेयस काय करणार? इथे मात्र आपण पाहतोय विवेकच्या बॅटमधनं आणखीन एक फटका आलाय, पण आता मात्र क्षेत्ररक्षक तेथे आहे जितेंद्र. त्याने टिपलाय शानदार झल. विवेक करमळ झल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर विवेक करमळे मात्र बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय फलंदाजीला येतोय सुमित गुरव. ज्या फलंदाजाने झिराट प्रीमियर लीग पहिल्या सीझनचा मालिकावीराचा किताब पटकावला होता. फलंदाजी करत असताना तब्बल 150हून अधिक धावा, गोलंदाजी करत असताना 12 विकेट पहिल्या सीझन मध्ये त्याने पटकावल्या. असा सुमित गुरव बॅटिंगला आलाय. संघाचा कर्णधार आहे. विवेक करमळे बाद झाले आणि त्यामुळे आता तो मात्र रिस्पॉन्सिबिलिटी कशा पद्धतीने खांद्यावरती घेणार ते पाहणं गरजेचं ठरणार. श्रेयसने मात्र त्याच्या संघाला जो ब्रेक थ्रू आवश्यक होता ना, तो ब्रेक थ्रू मात्र अगदी ऐन मोमेंटला मिळवून दिलाय. श्रेयस याचा या षटकातील शेवटचा चेंडू. धावफलकावरती आपण 34 धावा पाहतोय. येथे कुठेतरी चांगले धावसंख्या रचण्याचा मानस मनोदय असणार सार्थक 11 शिराट संघाचा, पण त्याच वेळी श्रेयसला एक विकेट मिळाले. कॉन्फिडन्स त्याचा सुद्धा उंचावला असणार आणि अशा वेळी तो कशी गोलंदाजी करतोय हे पाहणं रंगतदार ठरणार. आणि मैदानावरती सुमित गुरव मागील वर्षीचा मालिकावीर, त्याला मात्र पहिला चेंडूवरती निखिल गुरव याने जीवनदान दिले.
अगदी निखिलच्या हातात हा चेंडू पडला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय अगदी साधा सोपा झेल निखिलने मात्र ड्रॉप केलेला आहे. अशा पद्धतीच्या कॅचेस तुम्हाला पकडावाच लागतील, कारण सुमितचा खेळाडू आहे. जर त्याची बॅट लागली तर तो होत्याचा नव्हतं सुद्धा करू शकतो. ही कॅपॅसिटी, ही ताकद त्याच्याकडे आहे. त्याचा सोडलेला झेल कितपत महाग ठरणार ते सुद्धा पाहावं लागेल. धावफलकावरती 3 षटकाच्या खेळानंतर 34 धावा लागल्यात. चांगल्या पद्धतीने धावा मात्र या षटकामध्ये आल्यात. आता पाहूया अंतिम षटकासाठी चेंडू कोणाच्या हाती सुपूर्द केला जाईल. संकेत खरंच मात्र थोडासा अपसेट करत असताना पाहायला मिळाला, कारण त्याची कामगिरी अगदी खराब पाहायला मिळाली. फक्त 8 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा त्याने केल्यात. त्याला सुद्धा आपल्या कामगिरीमध्ये आता इम्प्रूव्हमेंट करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती जितेंद्र पेठारे येतोय. पाहूया तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. राईट एम राऊंड विकेटने लेग ब्रेक गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. चांगला लेग ब्रेक हा गोलंदाज टाकतो. त्याच्या विरुद्ध पाहूया कशा पद्धतीने आता फलंदाजी होईल. ओव्हर नंबर 3. संकेत खरातने पहिला चेंडू फिरकावून दिलाय. चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला धीरज सीतप. त्याने टिपलाय शानदार झेल. संकेत जाईल तंबूमध्ये परत. पाहूया आता मुकेश भोईर मैदानावरती कशा पद्धतीने कामगिरी करणार. जितेंद्र पेठारे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने विकेट प्राप्त करतोय. दुसरा हादरा सार्थक 11 चिराड संघाला लागलाय आणि धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा. कुठेतरी चांगल्या पद्धतीचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. दोन्ही संघ चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असताना मुकेश भोईरचा फटका फसलाय. कॅच होणार का? स्वतः जितेंद्र कॅच खाली गेलाय आणि त्याने मात्र हा झेल ड्रॉप केलेला आहे. सिंगल मात्र मिळाली जाते. जितेंद्र या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये त्याने अद्यापपर्यंत केवळ 1च धाव खर्च केलेली आहे. कुठेतरी सार्थक 11 चिराड संघाला आता आपल्या बॅटिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, सुधारणा करावी लागेल. चांगल्या पद्धतीचे फटके त्यांना खेळावे लागतील. धावफलकावरती 35 धावा लागल्यात. त्यामुळे पाहूया या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट टोटल उद्दिष्ट बॅटिंग करणारा संघ सार्थक 11 चिराड संघ राज कन्स्ट्रक्शन संघासमोर ठेवणार. ड्रीम्स क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. सुमित गुरवच्या बॅटमधनं फटका आलाय मोठा. टायमिंग प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार. ओव्हर द कव्हर पॉवरफुल षटकार. अंतिम चालू आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर बाहेर जाणारा पाहायला मिळतोय. चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला जितेंद्र पेठारे याचकडून. टिट फॉर टॅट या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. 41 ऑन दी बुट. धावा किती होणार, किती धावांपर्यंत मजल मारणार पाहूया सार्थक 11 चिराड. सुमितने यावेळी फटका जरूर लगावलाय. चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये. विशाल झेल खाली आला आणि सुमितला मात्र बाद होऊन परतावा लागेल. सुमित जातोय मैदानामधून बॅक टू द पॉवरलेन. बिग ब्लो, मोठा धक्का, मोठा हादरा. कमबॅक केलाय आणि
सुमित करवचा मोठा अडथळा त्याने मात्र दूर केलेला आहे. राकेश मात्र पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल, कारण हार्ड हिटर म्हणून तो सुद्धा ओळखला जातो. अगदी लांबवरचे षटकार मारण्यासाठी तो सुद्धा प्रसिद्ध आहे. कुठेतरी संघाला इथे धावांची आवश्यकता आहे. 41 धावा आपण धावफलकावर पाहतोय. राकेश मात्र यावेळी फटका चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. एक धाव घेतले, दुसरी धाव कंप्लीट होणार नाही, होणार सिंगल मात्र घेतली जाते आणि दुसरी मला वाटते दुसरी धाव काढण्यात फलंदाज बाद झालाय. 42 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी मात्र 43 धावांची आवश्यकता असेल. यानंतर होणारा सामना आणि 43 धावांची आवश्यकता असेल. शिरेश्वरी झिराडपाडा आणि आरबी कन्स्ट्रक्शन झिराड या दोन संघांदरम्यान. चला दोन्ही संघाच्या कडे जर आपण टॉस करण्यासाठी इमिजिएटली टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्रेचाळीस धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय संजय म्हात्रे यांच्याकडे. हॅलो, चला दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या समोरती. चला आरबी कंस्ट्रक्शन झिराड आणि सिरेश्वरी झिराडपाडा दोन्ही कॅप्टन या. काही हरकत नाही बरं का आपलं. उपस्थित नाही आहेत. झिरेश्वरी झिराडपाडा आणि आरबी कंस्ट्रक्शन या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, आपल्याला फायनल कॉल केला होता आणि तरी सुद्धा आपण उपस्थित नाही आहात. नितेश अष्टमकर यांना विनंती करतोय, आपण या मॅचचा टॉस करायचा आहे. झिरेश्वरी झिराडपाडा आणि आरबी कंस्ट्रक्शन झिराड यांच्या मध्ये हा मॅच सुरू होतोय. अर्थात ऋषिकेश पाटील कमी वयाचा कॅप्टन आपल्या समोरती आहे आणि त्याच नंतर एक अनुभवी असा जो खेळाडू आहे अजिंक्य, हे दोन्ही संघाचे कॅप्टन आणि नितेश अष्टमकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. कॉल ऋषिकेश कॉल करतोय. टॉचविन ऋषिकेश अभिनंदन. काय निर्णय घेणार आहात आपण? आम्ही पहिले फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय अर्थात आहे आपला आणि त्यासाठी आपण किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार प्रतिस्पर्धी संघाला? 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि मग त्याच्यासाठी आपल्याकडे असणारे प्रमुख गोलंदाज प्रशांत म्हात्रे आहे, मी स्वतः आहे, शरद आहे, गिरीश कामत आहे, अजून आमच्यात आहेत 2-3 गोलंदाज. नक्कीच खूप चांगले गोलंदाज आहेत. 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. आपण टॉस हरलेला आहात, अर्थात ते सांगतात 40 ते 45 पर्यंत रोखू, परंतु आपल्याकडे बॅटिंग आले, आपण किती धावा मारणार? 45 ते 50 पर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. 45 ते 50 धावा मारण्याचा प्रयत्न करणार. अर्थात आपल्याकडे असणारे प्रमुख फलंदाज कुठले? मी स्वतः, रोहित नाईक, अभिषेक केडेकर, प्रणित थळे, जयेंद्र लाड आणि प्रितेश. खूपच चांगले बॅटिंग लाईनअप आहेत. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि एक चांगला मॅच समोरचा पाहणार आहात. आरबी कंस्ट्रक्शन झिराड आणि सिरेश्वरी झिराडपाडा यांच्यामध्ये हा मॅच सुरू होईल. अर्थात दोन्ही संघाचे कॅप्टन, अर्थात त्या ठिकाणी नाणेफेक जिंकला होता तो ऋषिकेश पाटीलने, म्हणजेच आरबी कंस्ट्रक्शन झिराड या संघाने नाणेफेक जिंकले आहे. मॅच सुरू होतोय. मॅच आपण बघतोय हा तिसरा सामना आणि त्यामधले आपण बघितला तर प्रथम फलंदाजी करताना धावा झाल्यात त्या एकूण 42 धावा झाल्यात. 43 धावांची गरज आहे. मॅच सुरू होतोय. पंचांचा इशारा आलाय. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतो ती श्रेयश आणि त्याचबरोबर धीरज शितप
ही जोडी मैदानात पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सुमित गुरव अर्थात संघाचा कॅप्टन पहिलं षटक घेऊन येतोय. चालू सामना आपण बघतोय ज्यामध्ये दोन्ही संघ या ठिकाणी लढत देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सार्थक 11 जिराड आणि राज कंस्ट्रक्शन जिराड यांच्यामध्ये, ज्याचे सार्थक 11 जिराड या संघाचे कॅप्टन आहेत संजय सुमित गुरव आणि त्याचे मालक संजय खरत हे मालक आहेत. तर प्रतिस्पर्धी संघाचा राज कंस्ट्रक्शन जिराड या संघाचे कर्णधार आहेत धीरज सीतप आणि त्याचबरोबर संदीप गावडे हे त्यांचे मालक आहेत. पहिला चेंडू अर्थात आपण सुमितचा पाहिला. सुमितचा मिड ऑफ वरती चेंडू फिल्डिंग केला जातोय आणि त्याच वेळेला आपण बघतोय या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. पहिला चेंडू डॉट 30 गजच्या दायऱ्यामध्ये 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डिंग सुरू आहे. पाबंदीमध्ये दुसरा चेंडू धीरजला अर्थात चेंडू मिड ऑफ वरती सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज धीरज सीतप गोल्डन डक वरती. बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये गोलंदाजी करण्याची त्याची जी या ठिकाणी आपण बघितला आणि त्याच वेळेला 2 चेंडूवरती पहिला विकेट आणि अजून सुद्धा संघाचं खातं खोललेलं नाहीये. 0 धावा आणि 1 फलंदाज गारद. तिसरा चेंडू सुमित गुरवचा या वेळेला उडवलाय सरळ मिड विकेटच्या बाहेर. उत्तुंग गगनभेदी षटकार. आणि मधु वाघमारेने पहिल्या चेंडूवरती उडवलाय षटकार. खातं गोलय षटकारांनी आपलं आणि संघाचं. चौथा चेंडू यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज मधु बीट होतोय. चौथा चेंडू मात्र सुमितने डॉट टाकलेला आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये धावसंख्या 1 बाद 6 वरती आहे. जेथे 4 षटकामध्ये तब्बल 43 धावेची गरज आहे. जो रनरेट पाहिजे तो म्हणजे 10च्या वरती जवळजवळ 11चा पावणे 11चा रनरेट पाहिजे होता आणि पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये धावा आल्यात त्या 6 धावा. 1 बाद 6. पाचवा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बीट केलाय मधुला. मधुची खेळी पाहिले त्याने, मधुची शैली पाहिले आणि त्याच वेळेला दुसरा चेंडू डॉट टाकलाय. षटक या ठिकाणी आपण बघतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. जेथे गोलंदाजी मार्कवरती सुमित गुरव संघाचा कॅप्टन अर्थात आपण पाहतोय सुमित गुरवला अत्यंत सुंदर गोलंदाजी करतोय. 30 गजच्या घेऱ्यामध्ये गोलंदाजी सुरू आहे. 30 पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय अंतिम चेंडू पॉवर प्लेचा सुमितचा. यावेळेस उडवलाय. यावेळेला सरस खेळच्या डोक्यावरून मधु वाघमारेच्या बॅट मधून दुसरा षटकार. 6 धावा. षटकार आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय. पहिल्या षटकाची समाप्ती होतोय आणि पहिल्या षटकामध्ये 1 बाद
12 धावा धावफलकावरती लागल्या. ज्या पद्धतीचं रन रेट पाहिजे आणि त्या पद्धतीचं रन रेट पहिल्या षटकामध्ये आणलंय. मधु वाघमारेच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि त्याच वेळेला कॅप्टन आपण बघतोय जो या ठिकाणी असेल तो राज कन्स्ट्रक्शन संघाचा कॅप्टन धीरज शितबला या ठिकाणी कुठेतरी आत्मविश्वास वाढला असेल. आज मधु वाघमारेला वन डाऊन साठी पाठवलं गेलंय आणि त्याने 2 षटकार खेळून जो रन रेट या ठिकाणी आणलाय त्यासाठी नक्कीच त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. चालू सामना आपण बघतोय तो राज कन्स्ट्रक्शन जिराड आणि सार्थक 11 जिराड यांच्यामध्ये आहेत. सुमित गुरव विरुद्ध धीरज शितबाची लढाई. अर्थात दोन्ही संघाचे मालक जर आपण बघितले तर एक संघाचा मालक आहे संजय खरत यांच्या मालकीचा संघ आहे तो सार्थक 11 जिराड आणि प्रतिस्पर्धी राज कन्स्ट्रक्शन या संघाचे मालक आहेत संदीप गावडे. संदीप गावडे म्हटल्यानंतर आपण बघतोय एक जबरदस्त व्यक्तिमत्व संदीप गावडे ज्यांनी आज खूप मोठं योगदान या संपूर्ण गावाला दिलेलं आहे असे संदीप गावडे आणि त्यांचं खूप योगदान आहे ते संपूर्ण पंचकुशीला. गोलंदाजी मार्गावरती षटक नंबर 2 प्रगती पदावरती अनुभवी राकेश मात्रे गावदेवी जिराड संघाचा प्रमुख खेळाडू ज्याने या संघाची खूप सारखी घडणझडण आपल्या खांद्यावरती घेतली होती आणि असा राकेश मात्र गोलंदाजी मार्गावरती आलाय आणि त्याच वेळेला झेल सोडलाय तर तो कोणी सुनील मात्रेने राकेशचाच बंधू सुनील मात्रे त्या ठिकाणी झेल सोडतोय. ज्या दोन्ही खेळाडूंनी गावदेवी जिराडसाठी खूप मोठा प्रयत्न केला होता संघ बनवण्यासाठी असे दोन्ही खेळाडू होते आणि त्याच वेळेला जी विकेट पाहिजे होती आपल्या बंधूला ती मात्र इथे टाकले. सुनील मात्रे एक लेजेंडरी क्रिकेटपटू राहिलेला आहे. ज्या खेळाडूचा आपण आवाज जर बघितला तर एक दबदबा राहिला आहे. त्याचा कालखंड जर आपण बघितला तर क्रिकेटमध्ये खूप मोठा आहे. गावदेवी जिराड संघासाठी जी काही पारितोषिक त्याने मिळवून दिली ते म्हणजेच ज्या सुनील मात्रेने आज त्याच्याकडून जरी झेल सुटला असला 40+ म्हणजे जवळजवळ 50ला धरता असेल आणि 50 पेक्षाही जास्त सुद्धा असेल असा सुनील आहे आणि तो मैदानात उतरलाय. आज ज्येष्ठ म्हणून त्याचं कार्य हे खूप मोठं आहे. क्रिकेटच्या पटलावरती आदराने नाव घ्यावं ते म्हणजे सुनील मात्रे. राकेशचा दुसरा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु अपील झालंय. जोरकस अपील लावले विकेट किपरने आणि त्याच वेळेला थर्ड अंपायरला हा पहिला कॉल केलाय. रिव्ह्यू दिलाय. रिव्ह्यू येतोय. रिव्ह्यू मागवलाय अर्थात पंचांचा रिव्ह्यू आहे. लेग पंचांचा रिव्ह्यू होता. राजेश पाटील त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत आणि त्याला मात्र या ठिकाणी रिव्ह्यू दिलेला आहे थर्ड अंपायरला. नॉट आउट आहे. रिव्ह्यू आलेला आहे. नॉट आउट आहे. मधु वाघमारे याच्यावरती अपील होतं आणि त्याच वेळेला आपण बघतोय नॉट आउट रूपात आहे. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत आणि मधु याच वेळेला 5 चेंडूंनी 12 धावसंख्येवरती खेळतोय परंतु त्याच वेळेला चेंडू मात्र डॉट टाकलाय निर्धाव टाकलाय. जिथे राकेश मात्रे गोलंदाजी मार्कवरती आहे. धावा आहेत त्या 13 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती जिथे सामना जिंकायला 43 धावांची गरज 4 षटकामध्ये. इथे फुलटॉस बनवलाय आणि सरळ उडवलाय. लोंगांच्या डोक्यावरून मस्तकावरती दस्तक देणारा आलाय हा उत्तुंग षटकार.
जर्सी परिधान केलेला तो सुमित गुरव गेल्या पर्वाचा म्हणजे पहिल्या पर्वाचा मालिकावीराचा मानकरी होता. तोच आपण बघतोय विकेटच्या पाठीमागे अगदी खूप चांगली विकेट किपिंग करत आहे. पुढचा चेंडू यावेळेस फ्लाइट हिट होता. पुन्हा एकदा बघा मधूला बीट केलाय. ही खासियत आहे राकेश मात्रेची गोलंदाजी. वयानुसार थोडासा स्पीड जरी कमी झाला
झेडपीएल ही स्पर्धा फक्त आपल्या गावापुरती नाहीये, पुण्याहून सुद्धा या ठिकाणी प्रेक्षक या झेडपीएलचा आनंद घेत आहेत. सुबोध गुरववालीतले जे प्रेक्षक आहेत आणि त्यांचा फोन आपल्यापर्यंत आलेला आहे. धन्यवाद. युट्यूबला जे वेगवेगळे वाईट चेंडू आलाय. वाईटच्या आधाराने धावसंख्या आपण बघतोय 25 वरती पोहोचले. 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. सामना जिंकायला अत्यंत अप्रतिम मॅच जे ते तेजस मात्रेने पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी केलेली आहे. बघा तुषार भगत सुद्धा या ठिकाणी मुगर गावचे आहेत आणि मुगर आवाजचे जे प्रेक्षक आहेत तुषार ते सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. झेडपीएल ही स्पर्धा ते सुद्धा पाहत आहेत. आवाजचे प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी झेडपीएल पाहत आहेत. बघा ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण 185 देशामध्ये आहे आणि ती आपल्या अलिबाग तालुक्यातले सुद्धा वेगवेगळ्या गावातले प्रेक्षक पाहतात. तुषार भगत यांचा फोन आलाय. जिथे आपण बघतोय साहिल मात्रे खेळतोय. या खेळाडूने जर षटकार मारला तर 500 रुपयाचे पारितोषिक आहे. तुषार भगत मॅन फ्रॉम आवाज यांच्याकडून या षटकारासाठी जर साहिलने षटकार मारला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जे ते आपण स्ट्राईक वरती साहिल मात्रेला पाहतोय. साहिल मात्रे स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्क वरती आहेत तेजस मात्रे. लेफ्ट हँड आडव्या बॅटने खेळलाय. जबरदस्त स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. वेलकम 6. आणि त्यांनी युट्यूबला ही मॅच बघतात आणि तिथून त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. गुगल पे करणार आहेत, अर्थात ते प्राप्त होईल त्याला. 7 चेंडू 12 धावांची गरज. 7-12 चेंडू हवेत. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आणखीन एक सेल सोडतोय आणि त्याच वेळेला हा दुसरा षटकार साहिल मात्रेच्या बॅट मधून. 6 धावा. आणि हाईटचा बीमरचा रिव्ह्यू आहे. बीमरचा रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजांनी घेतलाय. बघा या ठिकाणी तुषार भगतने लावलेला 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे, परंतु त्याच वेळेला रिव्ह्यू घेतलाय. बीमर नाही आहे, फेर डिलिव्हरी आहे. तर या चेंडूवरती आलाय षटकार आणि सामना आपण बघतोय इथे अगदी साहिल मात्रेने फिरवलाय. 2 चेंडूवरती 2 षटकार मारून या सामन्यामध्ये कलाटणी दिले आणि त्याच वेळेला 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. तेजस मात्रेची गोलंदाजी चांगली होत होती आणि त्याच वेळेला साहिल मात्रे आला आणि त्यांनी लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लावलेत
आणि त्याला पारितोषिक 500 रुपयाचे या ठिकाणी जमा झालेला आहे. परंतु सामना अगदी फिरवलाय. नवीन षटक गोलंदाजी मार्गावरती अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज झालाय. सर्वेश कीरचे षटक सुरू होतोय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेला. तेजस मात्र फिल्डिंग करतोय. अर्थात त्या ठिकाणी विवेक करमले होता लॉंग ऑनला आणि विवेक करमलेने चेंडूला पकडला फेकलाय. तोपर्यंत एक धाव अजून मिळेल आणि एका धावेने धावसंख्या 38 वरती पोहोचले. 5 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. जेथे यावेळेस मात्र गोलंदाज सर्वेश कीरला अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. समोर ती साहिल मात्रे आहे. साहिल मात्र एका चेंडूवरती सामना फिनिश सुद्धा करू शकतोय. विनिंग स्ट्रोक खेळू शकतोय. परंतु अजून सुद्धा सामना संपला नाहीये. इथे संपवलाय सामना साहिल सुनील मात्रे या खेळाडूने षटकार मारून हा सामना फिनिश केलाय. देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. कोणाला बोलू मॅन ऑफ द मॅच द्यायला? समोर कोण आहेत बघ. रवींद्र म्हात्रे आणि त्याचबरोबर त्यांच्या